हे बघा मित्रांनो, मुंबईच्या राजाचं मंडप डेकोरेशनचं सामान. 2-3 दिवस लगातार पाऊस होता, त्यामुळे काम थांबलेलं. आता स्पीडने काम चालू आहे. बघू शकता किती कामगार लागले तर कामाला. पाहू शकता हे जोरदार काम चालू आहे. इथं गेट बघा किती मोठा सजवत आहे. मुंबईच्या राजाचा गेट यावर्षी काहीतरी नवीन बघायला भेटणार आहे. ते झाला असतं तयार, पण पावसाळ्यामुळे पाऊस पडला ना 2-3 दिवस, त्यामुळे हे झालं जरा. पाहू शकता. चला आता आपण आतमध्ये जाऊया त्या गल्लीने, गणेश गल्ली. चला. हे आपल्या मुंबईच्या राजाचं गेट म्हणजे ते लाईटिंग चालू असतात ते. पाहू शकता जोरदार तयारी चालू आहे. पावसामुळे थांबलेली तयारी. हे बघा सामानावर सामान आणणं चालू आहे, कारण 4 दिवसात गणपती बाप्पा आहेत. यावर्षी काय माहीत होते की नाही लवकर काम, कारण सगळं काम रखडलं होतं 2-3 दिवसाच्या पावसामुळं. हे बघा मित्रांनो, मुंबईच्या राजाचं डेकोरेशन हे ते तयार झालं आहे. पाहू शकता. इकडून आतमध्ये जाऊन दाखवलं असतं, पण इथं रस्ता बंद आहे. हे सगळं पॅक केलं आहे. आता हे 4 दिवसच बाकी आहेत. 4 दिवसात होणार आहे यांचं सगळं तयार. पाहू शकता. जोरदार तयारी चालू आहे इथं लालबागच्या राजाच्या इथं. नाही, मुंबईच्या राजाचं सॉरी. आता आपण जाऊया लालबागच्या राजाच्या इथं. चला मध्ये शूट करणार. हे बघा मित्रांनो, लालबागच्या राजाचे राजेशाही गेट. मी किती लांब आहे बघा. बघा मित्रांनो, बंदोबस्त अजून तर फक्त 4 दिवस बाकी आहेत. आज नाही, हां 4 दिवस. तर बंदोबस्त बघा किती जोरदार तयारीने चालू आहे. हे आपल्या राजेशाही गेट. हा जो पहिला गेट दिसतोय हा 3रा गेट आहे मित्रांनो. आपण दुसऱ्या साईडून आलोय. तर हा चिवडा गल्लीचा गेट आहे. आणि जो मेन गेट आहे जिथून बाप्पा बाहेर निघतात तो गेट आहे, ज्याच्यावर आपल्या गणपती बाप्पाचं तोंड तिथं बसवलेलं आहे. ते सर्वात राजेशाही गेट म्हणजे लालबागच्या राजाचा गेट. पाहू शकता हे गेट. कॅमेरे बघा मित्रांनो, ठिकठिकाणी कॅमेरे लागले. कडक बंदोबस्त यावर्षी. फोकस चालूच आहे आता पण. पाहू शकता. हा आहे मित्रांनो चिवडा गल्लीचा गेट आहे. पाहू शकता. आणि हा आहे सगळ्यात मेन म्हणजे महत्त्वाचा गेट. हा पूर्ण खर्च करत आहे अंबानी. लालबागवाले पण खर्च करतात, पण अंबानी यावर्षी खूप खर्च करत आहे. हा बघा मित्रांनो, लालबागच्या राजाचा राजेशाही गेट किती रुबाबाने बनवत आहेत. हे बघा, मी तुम्हाला 360 मध्ये दाखवतो. किती सुंदर गेट बनवला आहे. काम चालूच आहे अजून. 4 दिवस बाकी आहेत बाप्पांना. म्हणजे 3 दिवसच म्हणा, कारण 4थ्या दिवशी दर्शन चालू होतं बाप्पाचं. म्हणजे हे शेवटचे 2 दिवस. उद्या किंवा परवा मुखदर्शन होतं पहिलं मीडियासाठी, त्यासाठी ओपन होणार. पाहू शकता किती सुंदर गेट आहे. मित्रांनो, या गल्लीतूनच लालबागचा राजा आपला बाहेर निघतो. ते वरचं तोंड दिसत नाही. मी व्हिडिओ चालू करतो तो बघा व्हिडिओ. राजेशाही राजाचा गेट. आतमध्ये सजावट आणि रूप, त्या वर्षीचं रूप आपल्या लालबागच्या राजाचं कसं असं मी विचार करा. अंदाज आला किती भारी असेल. आणि हा गेट बनवला 50 फुटी. यावर्षी जरा उंचच गेट बनवला आहे.
उंच गेट आहे बघा, 50 फुटाचा गेट आहे हा पूर्ण. हे बघा मित्रांनो, तयारीत चालू आहे. यावर्षी एक विशेष गेट लालबागचा राजा उभारणार आहे. यावर्षी उभारणार आहे 50 फुटाचा गेट. तर ब्रिजच्या पार जातोय मित्रांनो. लोक ब्रिजवर जाऊन व्हिडिओ फोटो काढतात. तुम्ही पाहू शकता किती सुंदर गेट यावर्षी बनवणार आहे. आणि लालबागचा राजा यावर्षी एक नवीन रूपामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे असं मी ऐकलं आहे. आणि ते खरंच होऊ पण शकतं, कारण या सगळ्यांना स्पॉन्सर करणारा सगळ्यात मोठा इंडियामधला पैशावाला माणूस आहे, ते म्हणजे अंबानी. तर आता काय विशेष दिसणार आहे काय नाही हे भेटणारच आहे आपल्याला लवकरच बघण्यासाठी. तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, तुम्हाला सगळं दाखवतो मी. तर चला व्हिडिओला सुरुवात तर आहेच, व्हिडिओ पाहू शकता. वंतराचा माधुरी हत्ती इथं आलेला आहे असं आपल्याला दिसत आहे. मित्रांनो पाहू शकता, खूप म्हणजे खूप सुंदर, किती सुंदर सजावट केली पाहू शकता तुम्ही. छोटे छोटे हत्ती आणि छोटे छोटे डिझाईन वगैरे, काय भारी सजावट केली यावर्षी आपल्या लालबागच्या राजाचा गेट सजवण्यासाठी आणि डेकोरेशन करण्यासाठी. खूप मेहनत घेतली यावर्षी. मेहनत दरवर्षी असते म्हणा, पण आपल्याला दिसत नाही. चला आता आपण जाऊया आतमध्ये. हे बघा मित्रांनो, या खांबावर छोट्या मूर्त्या देवीच्या देवाच्या बसवण्यात आलेल्या आहेत पाहू शकता. आणि हा गेट दाखवतोय मी जवळून. यावर्षी एक आयकॉनिक गेट बनवत आहे. जिथं बघाल तिथं ते लोक फोटो काढायला लागलेत गेटचा. चला आपण आतमध्ये जाऊया. होऊ शकतं मित्रांनो, मार्केट पूर्ण गजबजलेलं आहे. हे बघा मित्रांनो, डायरेक्ट लाइटिनिंगची माळच लावण्यात येत आहे इथे. पाहू शकता या वर्षीचं जबरदस्त डेकोरेशन. सगळे तयारी चालू आहे जोरात. पाहू शकता कॅमेरे वगैरे सगळं लावलेलं आहे. झुमर लावले आहेत मध्ये सुंदर झुमर. आणि इथं कामं चालूच आहेत वरती या स्टँडवर सगळं. लालबागच्या राजाचा दरबार मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने सजत आहे. मोदक वगैरे सगळं आणत आहे दुकानामध्ये. पुढे व्हिडिओ काढू देतात की नाही माहिती नाही, त्यामुळे मी तुम्हाला इथंच दाखवतोय. पाहू शकता किती सुंदर डेकोरेशन करता येत या वर्षी. खूप म्हणजे खूप छान. चला बघू, पुढे काढू दिला तर काढू. हे बघा मित्रांनो, गौराई पण सज्ज झालेली आहे गणपती बाप्पासून ते येण्यासाठी. बघा मित्रांनो, मी वॉचमॅनकडून परमिशन घेऊन व्हिडिओ काढतोय. तिथला नाही म्हणले, इथलाच काढा म्हणले. बघा इथं कॅमेरामॅन बसतात. इथं आहे ते कॅमेरामॅन बसतात. आणि तिकडे व्हिडिओ नाही काढायला सांगितले मंडपाचे. चला आता आपण जाऊया रांगेच्या इथे. चलो, हे कॅमेरा बघा किती मोठमोठे लागलेत. कॅमेरा का लाईटिंग आहेत काहीतरी आहेत. चला आपण निघूया आता रांगेच्या इथं जाऊया. चला बघा, लालबागच्या राजाच्या मूर्त्या सगळ्या देवाच्या पाहू शकता. चला आता आपण जाऊया. बघा मित्रांनो, इथं मागे असतात नवसाच्या लाईनी. इथं पोलीस बसलेत. इथं नवसाच्या लाईनी असतात. इथं तयारी चालू आहे.
आणि ते आहे मंदिर बघा हनुमानचं. आणि बाप्पा बसतात त्याच्यामध्ये ते दाखवू नाही शकत. ते निळं कार्पेट दिसतं त्याच्यामध्ये. ते सगळ्या नवसाच्या लाईन आहेत. तर चला आपण जाऊया ओरिजिनल लाईनकडे, म्हणजे आपण ओरिजिनलच लाईन आहे. चला. हो मित्रांनो, या बॅक साईडला पण लाईटिंग बघायला मिळतात इथं, पाहू शकता. बघा मित्रांनो, रांगा वगैरे सगळ्या तयार झालेल्या आहेत, पाहू शकता. इथं स्वयंसेवक मी त्यांना आदेश देत आहे की कसं करायचं, काय करायचं. पाहू शकता सगळी तयारी झालेली आहे इथे. लालबागचा राजा मदत पक्ष तयारी चालूच आहे. काय झाली काय बाकी आहे. हे बघा मित्रांनो, इथं पण मी परमिशन घेतलं आहे व्हिडिओ काढायसाठी. साफसफाई चालू आहे, बघू शकता. सगळे फॅन्सअपचे प्रमोशन लावलेत. मागच्या वर्षी काहीतरी होतं, या वर्षी फॅन्सअपचं प्रमोशन आहे. गाड्या वगैरे सगळ्या प्रमोशन. तिथं तर गाडीत ठेवली बघा. ते बघा तिथं तर एक गाडीत ठेवली प्रमोशनसाठी. काय बाबा, काय सांगता येते. सफाई काम चालू आहे इथं, सगळं झाडू मारणं. आणि फक्त 3 दिवस बाकी आहेत. 3 दिवसात यांना सगळं करायचं आहे. आज 23 तारीख, पाहू शकता. हे सगळं झालेलं आहे, तयारी तरी चालू आहे. काही तिथं बघा ज्यूस बीस यायला लागलेत विकण्यासाठी. फुकट नाही, फुकट आहे का नाही काय माहीत. सगळं येत आहे. इथं काही स्टॉल लागतील विकण्यासाठी, पाणी वगैरे सगळं होऊ शकता. यावेळी काहीतरी एक विशेषच असणार आहे. आपण या लाईनीत लागतो पहिलं, नंतर इथून असं वरती येतो, नंतर या लाईनीत जॉईन होतो आणि आपण तिकडून बाहेर निघतो. जिथून आपण आलो आहेत ना तिथून बाहेर निघतो आणि गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जातो. पाहू शकता मित्रांनो या रांगा. चला आता आपण जातोय चिंच पोकळीच्या चिंतामणीकडे. त्यांचं डेकोरेशन किती झालं आहे, काय आले बघण्यासाठी. चला व्हिडिओमध्ये शॉट करा. चला. बघा मित्रांनो, हा मधला गेट आणि हा पहिला गेट आहे लालबागच्या राजाचा. हा सगळ्यात प्रथम गेट आहे बघा. हा जिथून रांगा अशा चालू होतात ना आडव्या तिडव्या, तो हा गेट आहे. आपण त्यातूनच बाहेर निघलो आता. म्हणलं गेट दाखवावं तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आहे, गार्डन आहे. तर हे सगळ्या लालबागच्या राजाचे मंडप, म्हणजे रांगाच्या लाईन आहे त्या. आणि तिथं आहे सगळ्यात मोठा गेट, म्हणजे मेन गेट, पाहू शकता. चला आता आपण जाऊया चिंच पोकळीच्या चिंतामणीकडे, त्यांचं डेकोरेशन बघायला. चला. हे बघा मित्रांनो, माझ्या चिंतामणीचा राजेशाही गेट. कारण छत्रपती शिवाजी महाराजाच्या रूपामध्ये, संभाजी महाराजाच्या रूपामध्ये, छत्रपती संभाजी महाराज यांच्या रूपामध्ये आपल्या चिंतामणी दिसणार आहे. तो आपण आगमनाच्या वेळी बघितला आहे. पाहू शकता हा राजेशाही गेट आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊया. तेव्हा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड आहे हा, पाहू शकता. तोफा वगैरे लावल्या तिथे, मावळे पण आहे, तोफा पण आहे, पाहू शकता किती सुंदर आहे. आणि सगळ्यात जुनं मंडळ आहे मित्रांनो हे, चिंच पोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ, वर्ष 106. चला जाऊया. हे बघा मित्रांनो, आपण आलो आहेत आतमध्ये, जातो आहे चिंच पोकळीच्या चिंतामणीच्या मंडपाकडे. किती तयारी झाली काय झाली. त्याच्या आधीच हे बॅनर लागले बघा प्रमोशनचे. नवीन आलं आहे वाटते त्यांचं. आता वाट लावायचं यांना काम आहे. बघा तुमची इच्छा, तुम्हाला घ्यायचं तर घ्या, तुमच्यावरी. हे बघा मित्रांनो, माझ्या चिंतामणीचं
राजेशाही डेकोरेशन सुरू आहे मोठ्या जोरात शहरात पाहू शकता. खूप म्हणजे खूप छान. आतमध्ये बघूया, काढू दिला तर काढूया, नाही तर नाही काढूया. कारण जसं लालबागच्या राजांनी गुपित ठेवलं आहे, मुंबईच्या राजांनी गुपित ठेवलं आहे, तसं हे पण गुपित ठेवतील. बघू, जेवढं भेटतंय तेवढं काढतोय आपण. हा पण गेट बघा, पाहू शकता किती सुंदर आहे. चला जातोय आपण आतमध्ये. हे बघा, इथून रांगा सुरू होतील. सामान्य जनता सगळ्यांच्या रांगा इथून सुरू होतील. हे बघा, रांगा या तिकडून सुरू होतील तर इथपर्यंत डायरेक्ट वरती चढतील परत आणि परत तिथं होईल. बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर पाहू शकता. डेकोरेशन हे जोरा शोरा मध्ये सुरू आहे. हे पहा, फक्त आणि फक्त 3 दिवस बाकी. 3 दिवसानंतर आपल्या बाप्पाचं ओरिजिनल रूप सगळ्यासमोर येणार. डेकोरेशन सांगते. बघू शकता मित्रांनो, या डेकोरेशनचं सगळं सामान आहे इथं. आणि इथं चालूच कामगाराचं वेल्डिंग वगैरे मारणं. कृपया आपली चिंतामणी नगरी स्वच्छ ठेवा. हे बघा, आहे काय घाण केलेत चायवाले वगैरे, पाहू शकता. आपण डेकोरेशन बघतोय आणि स्वच्छ पण ठेवा. स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. हे आहे आपल्या चिंतामणी नगरीचा मंडप, पाहू शकता. तर चला मित्रांनो, एवढंच होतं चिंचपोकळीच्या चिंतामणीचं मंडप डेकोरेशन. कसं वाटलं, काय वाटलं, नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला 3ही गणपतीचे दाखवलेत मंडप डेकोरेशन कुठपर्यंत पोहोचले आणि काय पोहोचले. चला भेटू आता डायरेक्ट आगमनाच्या म्हणजे दर्शनाच्या वेळी. चला, बाय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मुंबईच्या राजाचा विजय असो, लालबागच्या राजाचा विजय असो आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीचा विजय असो. चला, बाय. ते गुपित ठेवलं आहे, बघू आपण तिथं काढू दिला तर काढू व्हिडिओ, नाहीतर नाही. बघा, बंद केला कॅमेरा, नाही म्हणले काढायचा. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ 1920 पासून सुरू आहे गणपती बाप्पाचं बसवणं, पाहू शकता. त्याच्या आतमधलं मी आता नाही दाखवणार, तुम्हाला दाखवेल नंतर. दर्शनाच्या वेळी दिसणारच आहे. चतुर्थीच्या वेळी जेव्हा गणपती बाप्पा बसतील 27 तारखेला, तेव्हा दिसेन आपल्याला सगळ्यांना. चला, बघा हे डेकोरेशन, एवढं डेकोरेशन झालं आहे. आणि बाप्पा इथे बसतात ते दाखवणार नाही तुम्हाला, ते डायरेक्ट तुम्हाला 27 तारखेला दिसणार. चलो, पाहू शकता हे डेकोरेशन. बाप्पा झाकलेले आहे सगळे. दाखवा म्हणून जाऊ द्या, आता लपून काय ठेवायचं.